तर कालच्या मिनी व्लॉग मध्ये खूप जणांचे गणेश मंडळ आले नव्हते, तर हे आहे हदगावचा गणपती भाग 2। तर या भागामध्ये तुमच्या गणपती बाप्पाचं मंडळ आहे की नाही कमेंट मध्ये नक्की सांगा। तर जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या 100 दिवस 100 मिनी व्लॉगच्या 80व्या दिवशी। तर हे आहे द्रोणागिरीचा राजा, म्हणजे की आपल्या हदगाव मधील द्रोणागिरी नगर मध्ये बसवलेला गणपती बाप्पा आहे। या बाप्पाचं दर्शन करून झाल्यानंतर मी गेले अजून एका द्रोणागिरी नगरच्या बाप्पापाशी। त्यानंतर तिथे भेटली होती माझी एक छोटीशी फॅन, आणि हिचं नाव आहे तनिष्का, जे की हदगावची एक रील स्टार आहे। तर गणपती बाप्पापाशी तिचं घर होतं आणि हिनं मला तिच्या घरी घेऊन गेली होती, आणि तिथे गेल्यानंतर तिचे मला सर्टिफिकेट्स ट्रॉफी वगैरे दाखवले। आता हिचे सर्टिफिकेट बघून तुम्हाला पण माहित झालं की किती टॅलेंटेड आहे ते। एवढंच नाही तर तनिष्का ड्रॉइंग पण खूप छान छान काढते। यावरून हे अधिक म्हणजे की सिंगिंग पण करते। तनिष्का तिच्या मम्मीला पण भेटवली, मला खूप छान वाटलं काकू तुम्हाला पण भेटून। आता तिथंच एक दादा होता, त्या दादानं मला घेऊन गेला होता त्याच्या घरी लक्ष्म्या बघायला, आणि थोड्याच वेळानंतर एक अंकल भेटले होते आणि त्यांच्या घरी पण मी गेले होते लक्ष्म्या बघण्यासाठी। आणि गौरी पूजन जवळ रांगोळी काढली होती, ती खूपच भारी होती आणि मला आवडली पण होती। आणि हे आहे श्री न्यायदेवता गणेश मंडळ, आणि या मंडळाचा गणपती मला खूपच आवडला होता खरंच म्हणायले। आता हे आहेत माझ्या व्हिडिओचे 2 लास्ट गणपती बाप्पा, आणि या गणपती बाप्पाच्या मंडळाचे नाव काय आहे ते तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा। आता मला माहित आहे हदगावचे अजून गणपती बाप्पा आहेत जे माझ्या ब्लॉग मध्ये आलेले नाहीत, कारण की मी तिथे गेल्यावर तिथली लाईट जी आहे नव्हती, आणि याच कारणामुळे तुमचे काही गणेश मंडळ आले नसतील माझ्या मिनी ब्लॉग मध्ये। तर त्यासाठी मी माफी मागत आहे आता। बाकी कमेंट मध्ये गणपती बाप्पा म्हणायला विसरू नका।